नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कोकणामधली पारंपरिक पद्धतीची भानवरली। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, मी मेथी तव्यामध्ये गरम करून घेते। ही मेथी चांगली भाजून घ्यायची लालसर रंगावर येईपर्यंत आणि मग ती मिक्सरला वगैरे बारीक पावडर करून घ्यायची। आता मी इथे भात शिजायला ठेवला आहे। हा भात माझा सकाळचा होता म्हणून मी तो शिजायला डबल ठेवून पाणी घालून डबल ठेवला। त्याच्यामध्ये मेथीची पावडर घातली। मेथीची पावडर मिक्स करून घ्यायची आणि मग चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद घालून घेतली। त्याला आमच्याकडे भानवरीचा खला असं म्हणतात। पण मी असं मिक्स करून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। हे पीठ हे तांदूळ स्वच्छ धुवून आपल्या रव्यासारखे त्याला बारीक करून घ्यायचं। एकदम बारीक नाही, रवा जाड रवा असतो ना तसंच बनवून घ्यायचं आणि मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे आपल्या इडलीच्या बॅटरसारखं घट्टसर ठेवायचं। हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून हे रात्रभर ठेवून द्यायचं। रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी हे असं बॅटर तयार होतं। याला आमच्याकडे आंबवण बोलतात। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे गूळ आणि 2 चमचे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं जे असेल ते घालून मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला गोड नको असल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही गूळ घालू नका। नंतर मी डोश्याचा तवा गरम करून घेतला आणि त्याच्यावरती हे बॅटर घालून घेतलं। गावी तर हे मातीच्या भांड्यात करतात, पण आता मातीचं भांडं माझ्याकडे नाही म्हणून मी डोश्याच्या तव्यामध्येच बनवते। असं घातल्यानंतर 1 मिनिटभर ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं। झाकण काढल्यानंतर ही भानवरली आता तयार आहे। ही तुम्ही पलटी पण करू शकता किंवा अशीही काढू शकता। ही खरं तर गावी संक्रांतीमध्ये बनवली जाते, भोगीच्या दिवशी। पण आम्हाला आता चव आली म्हणून आम्ही आत्ता बनवली। याशी होते भानवरली, खायला खूप छान लागते। तुम्ही चहाबरोबर, दुधाबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।